नाशिक महानगरपालिकेत लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलद शर्मांच्या हस्ते विधिवत पूजा। हिंगोली दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या, लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। महेश कोठारे यांच्याकडून दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात भाजपाचं कौतुक। पंढरपूरमध्ये दीपावलीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये लक्ष्मीपूजन, मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। सातारामध्ये अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन दीपोत्सव 2025 शिवतीर्थावर 2000 दिव्यांनी परिसर प्रकाशमय। सातारा दिवाळीनिमित्त वसोटा किल्ल्याची प्रतिकृती साकारली। धुळ्यात BAPS स्वामीनारायण मंदिरात दीपोत्सव 3000 दिव्यांनी मंदिर प्रकाशित। नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ दिवाळी कार्यक्रमात सहभागी। वणी येथे झिरवाळ यांनी गायलं पारंपरिक आदिवासी गीत। यवतमाळच्या युवा कलाकाराची अनोखी कला, 10 पैशांच्या नाण्यावर घडवलं लक्ष्मीचं अप्रतिम छायाचित्र। आज लक्ष्मीपूजन, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते। संध्याकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंतचा मुहूर्त। लक्ष्मीपूजनामुळे आज शेअर बाजार बंद। आज केवळ विशेष मुहूर्त ट्रेडिंग होणार। दुपारी 1:45 पासून ते 2:45 पर्यंतचा मुहूर्त। मुंबईत भाऊबीजसाठी बेस्टच्या जादा गाड्या सोडण्यात येणार। विविध बस मार्गावर एकूण 134 अतिरिक्त बस गाड्या चालवण्यात येणार। दसरा दिवाळीनिमित्त वाहन विक्रीला जोर। ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 18,500 वाहनांची विक्रमी विक्री। हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर दीपोत्सव। गुंतवणूकदारांकडून सोने चांदीमध्ये मोठी गुंतवणूक। दिवाळीनिमित्त राहुल गांधींनी तयार केले बेसनाचे लाडू आणि इमरती। राज ठाकरे यांनी नातू कियांसोबत साजरी केली दिवाळी। फटाके फोडत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी। अमित ठाकरेंनी केला व्हिडिओ पोस्ट। दिवाळीनिमित्त जागोजागी किल्ल्यांची उभारणी। भिवंडीतील कासाराळी येथील मुलांनी साकारला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा। शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त रंगीत दिव्यांची रोषणाई। फटाक्यांच्या आत शिवाजीचे सुंदर दृश्य कैद। चंदीगडमध्ये दिवाळीचा उत्साह। शास्त्री मार्केट परिसरात रोषणाई। दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशन परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळला। देशभरात दिवाळी सणाचा उत्साह। दिल्लीच्या इंडिया गेटवर तिरंग्याची विद्युत रोषणाई। श्रीनगरमध्ये दिवाळीचा उत्साह। लाल चौक परिसर विविध रंगांच्या दिव्यांनी उजळून निघाला। कोल्हापुरात अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा। नरकासुराचा वध रूपात बांधली अलंकार पूजा। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी घेतली दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांची भेट। भूषण गगराणींच्या अचानक भेटीमुळे कामगारांना आनंद। गडचिरोलीतील अल्लापल्लीच्या श्रीराम मंदिरात दीपोत्सव। आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीत धुसफूस असल्याची चिन्ह। जिल्हानिहाय बैठकीच्या अहवालातून निर्णय होणार, सूत्रांची माहिती। चंद्रपुरात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी वाहिली शहीद जवानांना आदरांजली। सरकारने GR काढून दिवाळी काही दिवस पुढे ढकलावी, आमदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। विकसित महाराष्ट्राच्या 2047च्या विजन डॉक्युमेंटला मंजुरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मंजुरी। मतदारांची अंतिम यादी येण्यापूर्वीच विरोधकांचा गोंधळ माजवण्याचा कट। शरद पवारांचे कार्याधिकारी सतीश राऊत पुन्हा मूळ विभागात परतले। नायगाव येथील पोलीस ग्राउंडवर पोलीस परेडचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रामध्ये दाखल। अजित पवारांनी पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक पार। परभणीत हुतात्मा दिनानिमित्त शहीद जवानांना विनम्र अभिवादन। परभणी पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। सोलापुरात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर। लाडकी बहीण नव्हे ही तर लाडके भाऊ योजना। 12,431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपी मुक्त परीक्षांसाठी विद्यापीठ सज्ज।
नागपूरच्या सीताबर्डी बाजारात फूल खरेदीसाठी गर्दी, विविध प्रकारचे फूल बाजारात विक्रीसाठी दाखल. पोलीस स्मृतिदिनी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात शहीद जवानांना आदरांजली. नंदुरबार येथे शहीद पोलीस बांधवांच्या स्मारकाची उभारणी, पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते अनावरण. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहीद पोलीस बांधवांना मानवंदना, पोलीस कवायत मैदानावर हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्निशमन विभागाची उल्लेखनीय कामगिरी, 41 कोटींचं नुकसान वाचवलं. छत्रपती संभाजीनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश. सांगलीतील युवा शेतकरी बैलासोबत अनवाणी धावत संजय काका पाटील यांच्या आंदोलनात सहभागी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, तरुणाला संजय काका पाटील यांच्याकडून 1 लाख रुपयांचा बैल भेट. मुंबई जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं. ऑक्टोबर हिट आणखी काही दिवस कायम राहणार, राज्यात कमाल 35°C तापमानाची नोंद. एमपीएससीच्या सचिवपदी जगन्नाथ विरकर यांची नियुक्ती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर, परीक्षेचं पहिलं सत्र 21 ते 30 जानेवारी, दुसरं सत्र 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार. जे सोमय्या महाविद्यालयातील लिपिकाचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारला. मुंबईतील कूपर रुग्णालयात औषधांचा तुटवडा, गेल्या 6 महिन्यांपासून रुग्णालयात औषध नसल्याने खासगी औषधालयात जावं लागतंय. अनंत अंबानीचं पत्नीक महाबळेश्वरमध्ये दाखल, दिवाळी साजरी करण्यासाठी रिलायन्स बंगल्यावर आल्याची माहिती. तुळजाभवानी देवी मंदिरासाठी 18 कोटींचा निधी. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुण्यातील शनिवार वाड्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. परभणीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत. विक्रोळी कन्नमवार नगरात खड्ड्यांचं साम्राज्य, समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी खड्ड्यात रांगोळी काढून दिवा लावून पालिकेचा निषेध केला. कोल्हापुरात मध्यरात्री मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांचा रास्ता रोको. कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक समाप्त, आजपासून नियमित वेळापत्रकानुसार कोकण एक्सप्रेस गाड्या धावणार. दिवाळीमध्ये विमान प्रवास महाग, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ. मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि गारेगार होणार, मध्य रेल्वेवर लवकरच आणखी एक नवीन एसी लोकल धावणार. धर्मय रस्त्यांवर पुन्हा उजेड, प्राध्यापक मलिक पटेल यांचं कार्य कौतुकास्पद. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यांची दिवाळी साजरी. परभणीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा निषेध, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चटणी भाकर खाऊन राज्य सरकारचा निषेध. ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट, सांगलीकरांकडून आंदोलन केलं गेलंय. पुण्याच्या वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचं काम बंद, आंदोलन, दिवाळीची 10,000 आगाऊ रक्कम न दिल्याने आंदोलन. छत्रपती संभाजीनगरातील कन्नडमधील उपोषणकर्त्याने पालकमंत्र्यांच्या घरी घेतलं उपोषण मागे. अमरावतीत नवसारी परिसरात नागरी वस्तीजवळ कचऱ्याचे ढिगारे, नागरिकांच्या आरोग्याला धोका, संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको. हिमाचलमध्ये 2 दिवस पाऊस, उंच भागात बर्फवृष्टी, 21 आणि 22 ऑक्टोबरला हलक्या स्वरूपाची हिमवृष्टी होण्याची शक्यता. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील 3 राज्यात मुसळधार पाऊस, चेन्नईतील रस्ते पाण्याखाली. केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, 10हून अधिक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी. ऊसाला एसआरपी प्रमाणे दर देण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले. कोल्हापुरात चालू गळती हंगामातील ऊसाची पहिली उचल, 3,751 रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. वाशीमध्ये झेंडू फुलाच्या उत्पादनात घट, दरातही घसरण, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. जीवाश्म इंधन जाळणे थांबवा, बांबूवर वीज तयार करा, बीडच्या दानोरपुरात पाशा पटेलांचं प्रतिपादन. दिल्लीतील प्रदूषणात वाढ, दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर, 34 स्टेशन रेड झोनमध्ये. देश हे नक्षलवादी दहशतीपासून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. तामिळनाडूमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 49% महिलांवर उपचार. मुहूर्त ट्रेडिंगपूर्वी निफ्टीने 114 अंकांची वाढ नोंदवली. सेन्सेक्स 312 अंकांनी वधारला. बाजार अस्थिर राहतील, तज्ज्ञांचं म्हणणं. भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिका, पहिल्या आणि दुसऱ्या मालिकेत 3 दिवसांचा विश्रांतीचा कालावधी. दुसरा सामना 23 ऑक्टोबरला. छत्रपती संभाजीनगरात चाकूचा धाक दाखवून कामगारांना लुटणाऱ्या दोघांना अटक. साताऱ्यातील कराडमध्ये 3 युवकांवर कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीत 6.5 लाखांचा ऐवज लंपास. कुटुंब उपचारासाठी 4 दिवस मुंबईला गेले असताना घरफोडी, पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापुरात 2 चोरटे अटकेत, वाहनांच्या नंबर प्लेट बदलून चोरी केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधिकारी असल्याचं सांगून दाम्पत्याची फसवणूक. जळगावमध्ये 40गाव येथे 2 गटात वाद आणि दगडफेक. वसई पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तरुणांची हुल्लडबाजी, तरुणांनी पालिकेच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये फोडले फटाके. अकोल्याच्या तुलंगा खुर्दमध्ये जावयाचा संताप, सोयाबीन चुडीला लावली आग. परभणीच्या देवी संस्थान इटोली परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार. हिंगोलीत व्यापाऱ्याला 2 जणांकडून मारहाण, क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. मुंबईच्या विलेपार्लेत वृद्धाची 1 कोटीची फसवणूक, सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. यवतमाळच्या बाभुळ गावात 2 घरात चोरी, घरात गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून मुद्देमाल पळवला. कल्याणमध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. गोरेगावात साईटवरील कामगाराची चोर समजून हत्या, सर्व आरोपींना अटक. छत्रपती संभाजीनगरात ऐन दिवाळी 2 गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी. बाजारपेठेत खरेदी दरम्यान किरकोळ कारणावरून हाणामारी. मुंबई हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी. पनवेलमधील कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट, भीषण दुर्घटना, आई मुलीचा मृत्यू. पुण्यात इलेक्ट्रॉनिक बाईकच्या शोरूमला आग, 50 ते 60 दुचाकी जळून खाक. नवी मुंबईत वाशीमध्ये इमारतीला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. सिंधुदुर्गमधील मरुडात ओंकार हत्तीचा धुमाकूळ. नागपूरच्या पोलीस वसाहतीत सिलेंडरचा स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही. उल्हासनगरमध्ये खुर्च्यांच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कोणतीही जीवितहानी नाही. वाशिमच्या रिसोड हिंगोली मार्गावर पिकअप आणि लक्झरी वाहनाची जोरदार धडक, 7 जण जखमी. दिवाळीतील पहिल्या 3 दिवसातच मुंबईत आगीच्या 25 घटना, एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. नांदेडमध्ये बस आणि एसटी बसचा अपघात, अपघातात 8 जण जखमी. धुळ्याच्या देवपुरात 46 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या. भटक्या श्वानाच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. अमरावतीतील प्रतीकनगर 7 बंगला परिसरात बिबट्याचा वावर. सातारा कास रोडवर 4 चाकीचा अपघात, अपघातात 2 जण जखमी. अकोल्यात अनियंत्रित कार थेट फुटपाथवर, महिलांच्या दिवाळी साहित्याचं नुकसान, प्रसंगावधानाने महिलांनी बाजूला होत जीव वाचवलाय. नंदुरबार गुजरात सीमेलगत वेलदा टाकी गावाजवळ कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 9 जण जखमी. लातूरमधील पेठ गावच्या शिवारात प्रियकर प्रेयसीची आत्महत्या. जल ही अमृत अभियानात छत्रपती संभाजीनगर पालिकेला 5,60 लाखांचं बक्षीस. मोदींवर टीका करणाऱ्यांनी आरशात पाहावं, संजय राऊतांची टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.